रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आपण बनवतोय भरलेलं वांग आणि त्याच्यासाठी घेतलंय खोबरं, कच्चं खोबरं, भाजलेले शेंगदाणे, लसूण आणि धना पावडर। हे सगळं असं रवाळ मिक्सरला लावून घेतले। असं बिन पाण्याचं आहे, याच्यात पाणी नाही घातलेलं। आणि तो वांगी चिरून धुवून स्वच्छ चिरून घेतलेले आहेत। तर आता आम्ही ते वांगी भरून घेते। स्टार्ट। एक एक वांग असं सगळं भरून घ्यायचं। ही अशी सगळी मी काटेरी वांगी घेतलेली आहेत ही, आणि ही अशी सगळी काटेरी वांगी आपण भरून घेतलेली आहे। आता आपण याला कढईमध्ये तेल ठेवून फोडणी देऊ। तेल घातलंय आपण कढईमध्ये। तेल गरम झाल्यानंतर मग आपण वांगी टाकणार आहोत। आता तेल गरम झालेलं आहे, आता आपण ही वांगी टाकून घेऊया। थोडासा गॅस कमी करायचा फोडणी देते वेळी। भरलं वांग करताना थोडंसं तेलाचा वापर थोडासा इतर वेळेपेक्षा जास्त करायचा। वांगी अशी तेलावर भाजून घेतल्यानंतर थोडीशी परतवून घेतल्यानंतर 1 मिनिटासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत। थोडं लक्ष द्यायचं, खाली करपू शकते ही भाजी। त्याला थोडं पाणी घातलं तरी चालेल ना, थोडंसं पाणी घातलं। ताटावर थोडंसं पाणी टाकून ठेवायचं। एक मिनिटानंतर तेलामध्ये वांगी चांगली अशी भाजून झाल्यात। तुम्ही बघू शकता हे असे डाग पडले। आता त्याच्यावर ते पाणी ठेवलेलं आपण टाकून देऊ। थोडंसं पाणी आहे। आणि वांगी शिजण्यासाठी इकडे थोडंसं गरम पाणी करत ठेवलंय। जेवढं लागेल तेवढं आपण त्याच्यामध्ये ते पाणी टाकून द्यायचं, गरम करून उकळून, म्हणजे पटकन वांगी शिजली जातील। ही अशी वांगी तयार नाही झालेली अजून त्याच्यामध्ये पाणी टाकून शिजवून घ्यायचे आपल्याला चांगली। गरमच पाणी टाकायचे म्हणजे पटकन शिजेल ते। आणि इथं राहिलेला मसाला पण टाकून घ्यायचा। खरं तर तेलातच टाकायचं होता, पण तो जरा विसरलेला आहे आमच्या शेफकडून।
कोथिंबीर टाकायची, थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि उरलेली नंतर शिजल्यानंतर टाकायची. तुमच्या लक्षात आली असेल ही रेसिपी नगरची, अहमदनगर. ज्या मी कुरड्या वगैरे दाखवते आधीमध्ये एक एक रेसिपी मी दाखवते, कारण मी खूप वर्ष तिकडे राहिलेले आहे आम्ही. मग ही रेसिपी प्रॉपर तिकडची आहे, नक्की करून बघा. हे तयार झाले भरलेलं वांग, अळूची वडी, भाकरी. रंजना की रसोई चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.